शिंदेंच्या सेनेत चलबिचल सुरू. शिंदे सेना भाजप आणि प्रहारमध्ये विलीन होण्याबाबत चर्चा. लवकरच शिंदे त्यांचे प्रमुख अमित शहांशी चर्चा करतील, संजय राऊतांचं वक्तव्य. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज निर्णय अपेक्षित. आमच्या मागे महाशक्ती, आमचं कुणी काही करू शकत नाही असं शिंदे म्हणत होते. ते रेकॉर्डवरती आहे. एकाच वेळी सगळे सुरतहून गुवाहाटीला जाणं हा योगायोग नाही, हे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती आजही सुनावणी. दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना पात्र करा. लोकशाहीत व्हीपला महत्व आहे, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा काल कोर्टात युक्तिवाद. आमच्या देशाच्या संविधानावर विश्वास आहे, यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, याबाबत आमच्या मनात शंका नाही. एकनाथ शिंदेंचा फोटो पोस्ट करून संजय राऊतांचे ट्विट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 3 दिवस दरेगावात मुक्कामी. कोल्हापूरमधनं कारनं थेट दरेगावाकडे रवाना. आज भाजप सत्तेत आहे, तर शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळेच. भाजपनं शिवसेनेचे आभार मानावेत. माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं ट्विट करत भाजपच्या नेत्यांवरती हल्लाबोल. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर देवगिरी बंगल्यावर दाखल. नाराज जेनझींसाठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन. राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करणार. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री लोढा यांचे आदेश. तरुणांसाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करणार. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर संघाचंही जेनझींसोबत चर्चेसाठी पुढाकार. सरसंघचालक मोहन भागवत मुंबईमध्ये तरुणांशी संवाद साधणार. जेनझी आणि जनरेशन अल्फाशी दुपारी 4 वाजता संवाद साधणार. सरसंघचालक मोहन भागवत 2000 जेनझींसोबत संवाद साधणार. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची आज दुसरी बैठक. आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा सुरू असल्याची माहिती. शिक्षण, न्यायपालिका, E20, बेरोजगारी आंदोलन यासोबतच विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत उद्या शेगाव दौऱ्यावर. संत गजानन महाराजांचं मोहन भागवत दर्शन घेणार, तर 8 ऑगस्टला खामगावातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. आदिवासी आश्रमशाळेतील बंदिस्त सभागृह तसंच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी हजेरी लावणार. राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक घेणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये. अंतरवाली सराटीत आज प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक. मनोज जरांगे पाटील उपस्थित. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची पुढील भूमिकेवर चर्चा. कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकुर्लीतील शिंदे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. एका आठवड्यात 3ऱ्यांदा भाजपनं शिंदे सेनेचे कार्यकर्ते फोडले. शिवसेनेच्या शिबिरात केडीएमसी आयुक्त उपस्थित राहिल्यामुळे वाद. पक्षाच्या शिबिरात आयुक्त कशासाठी, काँग्रेस नगरसेवकांचा सवाल. सर्वच नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर घ्या, काँग्रेसच्या गटनेत्या कंचन कुलकर्णींची मागणी. शिबिरावरनं काँग्रेस शिवसेना संघर्ष उफाळला. केंद्र सरकार 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसांचं विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याची शक्यता. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकं मांडली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून टॅक्सेशन विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाणार. विधेयकाद्वारे इन्कम टॅक्स दुरुस्ती अध्यादेश 2026 ची जागा हा कायदा घेणार. विधेयकात पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायदा 2007, इन्कम टॅक्स कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव.